काही जणांना विचारलं की यार या जगामधली ना सगळ्यात भयंकर गोष्ट कोणती आहे? तर त्यांचं उत्तर होतं की बायको. बायको म्हणजे सगळ्यात भयंकर. पण माझ्या मते तसं नाही. बायको म्हणजे ही खूप सुंदर, चांगली आणि आपल्याला सपोर्ट करणारी व्यक्ती आहे. पण या जगामधली सगळ्यात भयंकर गोष्ट कोणती आहे माहिती आहे? ती म्हणजे दुसऱ्यावर जळणं. आता ही जे जळण्याची फिलिंग आहे ना, ही इतकी भयंकर असते की माणसाला कोणत्या स्तरावरून कोणत्या स्तरावर आणेल याचा माणसालाही अंदाज नसतो. आज जी तुम्हाला स्टोरी मी सांगणार आहे, या स्टोरीमध्ये ह्याच प्रकार आहे. पुण्यामध्ये राहणारी एक फॅमिली होती. आता ती बिचारी ते पुन्हा सगळं सोडून आपल्या गावी गेलेले आहेत. गावी जाऊन शेती करत आहेत. चांगला सुखी समाधानी परिवार होता त्यांचा. आणि त्यांच्या परिवारावर जळणारा अजून एक दुसरा परिवार होता. आणि त्या परिवारानं या परिवारासोबत असं काही केलं की यांना ते अख्खं पुन्हा सोडावं लागलं. आता मी तुम्हाला म्हणलं ना की सगळ्यात भयंकर जळणं असते दुसऱ्यावर, ती फिलिंग असते. याच्यामध्ये सुद्धा तेच झालं. तुम्हाला माहीत असेल ब्लॅक मॅजिक करणी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फारशा लोक मानत नाहीत. पण ज्यांच्यासोबत घडलंय त्यांना ह्या गोष्टी मानाव्याच लागतात. कारण की काही कारण नसताना त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या संसारामध्ये अडचण अचानक यायला लागतात. कधीकधी नवरा बायकोच्या नात्यामध्ये फुटाफूट होते, कधी लेकराच्या माईच्या नात्यामध्ये फुटाफूट होते. म्हणजे घरामध्ये प्रत्येक वेळेस कलेश चालतो, बिमारी पडतात. म्हणजे लोक अनेकदा बिमार पडतात. काहींना तर असे अद्भुत असे चित्रविचित्र दिसायला लागतं. म्हणजे ज्या काल्पनिक गोष्टी आपण करतो ना तशा गोष्टी घरामध्ये वास्तवामध्ये दिसायला लागतात, त्या गोष्टी झाल्याच्या नंतर घरावर. आणि यांच्यासोबत तर एवढं भयानक झालं होतं की यांना ते सगळं पुन्हा सोडावं लागलं आणि गावाकडे जाऊन शेती करावं लागली. आणि आता ते गावाकडेच आहेत आणि तिथूनच आपल्याला ही स्टोरी आलेली आहे. तर त्यांनी त्यांचं नाव तर नाही सांगितलं आणि जे समोरची पार्टी त्यांचंसुद्धा नाव नाही सांगितलं. ते म्हणले बाबा तुमच्या विचारानं काय नाव ठेवायचं ते ठेवा. आता म्हणजे कसं आहे, आम्ही एकदा भोगलेलं आहे, आता पुन्हा आम्हाला भोगायचं इच्छा नाही आहे. त्यामुळं आम्ही फक्त स्टोरी सांगतो, आम्ही नाव वगैरे काही सांगत नाही. तर त्यांची जे नावं आहेत ते नावं आपण घेतली तर घेऊयात, नाहीतर आपल्याला तसंही काही नावाची जास्त गरज नाही आहे. तर चला उशीर न करता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हां, व्हिडिओ जर आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा, समजलं का? आणि एक कमेंटसुद्धा करत जावा की बाबा काय मत आहे तुमचं. तसं तर आपल्या अर्ध्या माणसांचं मतच नसतं या गोष्टीवर. ते म्हणतात की अशा गोष्टी नसतातच, पण ज्याच्यासोबत घडते ना त्यालाच कळतं आहे. तर चला सुरू करूयात. दोन मैत्रिणी असतात, खूप घट्ट मैत्रिणी, एकमेकीच्या जीवाभावातल्या मैत्रिणी असतात ना तशा प्रकारच्या त्या मैत्रिणी होत्या. आणि त्यांची जी ओळख आहे ती 10व्या वर्गामध्ये झाली होती. आणि तेव्हापासून त्यांचं पूर्ण शिक्षण कंप्लीट होईपर्यंत त्या दोघीजणी एकमेकासोबतच राहिल्या. म्हणजे त्यांना त्यांची मैत्री सोडली नाही. जास्त करून मुलींमध्ये मैत्री टिकत नाही असं मी ऐकलं आहे, पण यांची मैत्री खूप घट्ट होती. म्हणजे तिला कोणीही तोडू शकत नव्हतं, इतकी भयंकर त्यांची मैत्री होती. तर काही वर्षाच्या नंतर या दोघींचंसुद्धा लग्न होतं. आता यातली जी एक मैत्रीण होती तिला थोडंसं मिडल क्लास फॅमिलीवाला नवरदेव भेटला आणि जी दुसरी होती तिला चांगला नोकरीवाला नवरदेव भेटला. आणि तो बिचारा पुण्यामध्ये जॉब करायचा, चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होता. आणि जो हिचा नवरा होता या दुसऱ्या मुलीचा, हिचा नवरा एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधला होता आणि तोसुद्धा पुण्यालाच काम करायचा आणि तोसुद्धा कंपनीमध्ये काम करायचा. पण त्याची जी जॉब होती ती याच्यापेक्षा थोडी खालची होती. म्हणजे याला 60-70 हजार रुपयाची पेमेंट असेल तर त्याला 25-30 हजार रुपयाची पेमेंट, अशा टाईपचा या दोघांचा फरक होता. पहिल्या वेळेस ती जी दुसरी मुलगी आहे ती मिडल क्लास फॅमिलीमध्ये गेलेली, ती तिथंच जळाली की बाबा माझ्या मैत्रिणीला इतका चांगला नवरा भेटला आहे आणि मला थोडासा मिडल क्लास फॅमिलीवाला. म्हणजे ती थोडंसं अनकम्फर्टेबल फील करू लागली. जेव्हा केव्हा ते दोघंजणं एकमेकींना भेटायचे त्यावेळेस ती खूप खुश राहायची आणि ही तिच्याकडे बघून जळायची. थोडी मायनर थोडीच जळायची की हिचं किती चांगलं आहे, काय आहे तिचं राहणं, तिच्याजवळ गाडी, स्कूटी. बाजारामध्ये आल्याच्यानंतर ती हिच्यापेक्षा जास्त खर्च करायची. म्हणजे असतं ना ते थोडंसं जळण, तसं जळण त्या मुलीच्या मनामध्ये निर्माण होऊ लागलं. पण दोघींचेही नवरे चांगले होते, व्यवस्थित होते. आता जी ती दुसरी मुलगी आहे तिच्या डोक्यामध्ये फॅट बसलेला होता की यार या मुलीचं खूपच छान झालं आहे आणि माझं असं का झालं, मी काय गुन्हा केला होता. म्हणजे एक अलगच दिशाईनं पकडली होती. आणि त्यातल्या त्या दोघीपैकी तिची दुसरी मुलगी आहे ना, म्हणजे जी मिडल क्लास फॅमिलीमध्ये दिलेली आहे ती ना हिच्यापेक्षा दिसायला सुंदर होती. आणि त्यावरून ती अधुकच जळायची हिच्यावर की ही माझ्यापेक्षा कमी दिसायला सुंदर असून हिच्यासोबत इतकं चांगलं झालं आहे, मी शरीराला इतकी सुंदर आहे, माझं शरीर पण परफेक्ट आहे आणि माझ्यासोबत असं का झालं आहे. आता आपण काय करूया, त्या दोघी जणींचं नाव ठेवूयात. असं बोलायला ना थोडंसं अवघड जातं आहे.
आपण एकीचं नाव ज्योती ठेवूयात आणि एकीचं नाव दिव्या असं ठेवूयात. जी दिव्या आहे ती मिडल क्लास फॅमिलीमध्ये दिलेली आहे आणि जी ज्योती आहे ती थोडी हायर क्लास फॅमिलीमध्ये दिलेली आहे. दिव्या आणि ज्योती. आता दिव्या ती ज्योतीवर जळायची. आता दोघीजणी पुण्यामध्ये राहत असल्याने तर दोघीजणींची ओळख होती, दोघीजणी मोबाईलवर बोलायच्या आणि केव्हा केव्हा काय व्हायचं ते दोघांची जरी फॅमिली एकमेकींसोबत कुठंतरी डिनरला जायची, जेवायला जायची, हॉटेलमध्ये जायची आणि या दोघींमुळं त्या दोघांमध्ये सुद्धा चांगली मैत्री झाली होती. जसं की एखादा मित्र असतो ना तशा टाईपची मैत्री झाली होती. पण या दोन्ही फॅमिलीमध्ये एक प्रॉब्लेम होती. लग्नाला 4-4, 5-5 वर्ष झाले होते पण एकीलासुद्धा मूलबाळ होत नव्हतं आणि दोघीजणीसुद्धा टेन्शनमध्ये होत्या. आता जी दिव्या होती तिला एक बरं वाटायचं की बाबा ही एका गोष्टीत तरी माझ्यासोबत इक्वलमध्ये आहे आणि जर तिला एखादं मुलगा झाला असतं आणि मला नसेल झालं तर ती अजून जळाली असती ज्योतीवर. पण ज्योतीलाही आणि दिव्यालाही दोघीलाही मूलबाळ होत नव्हतं. आता लग्नाला 4-5 वर्ष झाले होते. त्या प्रत्येकाच्या घरचे माणसं म्हणू लागले की यार काय कधी पाळणं हलणार, कधी तुम्हाला लेकरू बाळ होणार, लवकर करा, काय करताय तुम्ही. आता हे थोडे सुशिक्षित होते. यांना वाटायचं की यार इतक्या लवकर कशाला, थोडीशी मौज मजा ऐश करूयात. लेकरू झाल्याच्या नंतर काय आहे सगळं काही अर्धं होतं. म्हणजे एकमेकांना वेळ जास्त देता येत नाही. लेकरू झालं की त्या लेकराला वेळ खूप जास्त द्यावा लागतो, त्याला जीवाच्या पलीकडे जपावं लागतं असं दोघांजणांचं म्हणणं होतं. मग 4-5 वर्ष लग्नाला झाल्याच्या नंतर सगळीकडून फोर्स भेटू लागला या दोघांनासुद्धा. मग दोघांनी ठरवलं की चला ठीक आहे होऊ दे लेकरू बाळ. आता त्याच्यानंतर 3 वर्षात दोघांनासुद्धा लेकरू बाळ झालं नाही आणि जी ज्योती होती तिला 3 वर्षाच्या नंतर म्हणजे लग्नाच्या 5, 6, 7, 8व्या वर्षी ज्योतीला गर्भ राहिला आणि डॉक्टरनी सांगितलं की तुमच्या गर्भामध्ये जे बाळ आहे ते एकदम जुडवा बाळ आहे, तुम्हाला 2 दुहेरी म्हणजे जुडवा बाळ होणार आहेत. आणि जी दिव्या आहे तिला अजूनही लेकरू बाळ होत नव्हतं. त्यांनी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हणजे हॉस्पिटल केले, दवाखाने वगैरे खूप जास्त केले जितके करता येईल तेवढे. आता दिव्यामध्ये थोडीशी प्रॉब्लेम होती, ते काय टाईम टू टाईम काही व्यवस्थित नव्हतं वाटतंय, त्यामुळं दिव्याला लेकरू बाळ होत नव्हतं आणि हिला झालं. ही खूप खुश. आता दिव्या अजून हिच्यावर जळायला लागली. काही महिन्याच्या नंतर त्या ज्योतीला जुडवा लेकरं झाले. आता ते लेकरं झाल्याच्या नंतर त्यांची जी फॅमिली आहे ती पूर्ण यांच्या घरी यायची, यांची फॅमिली त्यांच्या घरी जायची. पण या फॅमिलीमधलं जे सुख आहे ना ते या फॅमिलीला अजिबात पटत नव्हतं. कारण की हिच्याही लग्नाला 8 वर्ष झाले होते, हिच्याही लग्नाला 8 वर्ष झाले होते. पण जी ज्योती आहे तिला सर्व काही भेटलं होतं. एक चांगला नवरा, चांगला पैसा, चांगलं घर, गाड्या, घोड्या, लेकरं बाळ, म्हणजे ते प्रत्येक सुख ज्योतीला होतं आणि दिव्याला काही नव्हतं. मिडल क्लास फॅमिली, तो सर्वसाधारण नवरा, स्वतःची काही मोठी गाडी नाही, काही नाही. एक गाडी ती नॉर्मलशी खटारा डुकडुक जायचं यायचं आणि वरून लेकरूसुद्धा होत नाही आहे. घरचे दारचे सगळे तिला नाव बोटं ठेवू लागले की तुला लेकरू होईना, असं होईना, तसं होईना. कसं आहे हे प्रॉब्लेम ज्याच्यासोबत होतात त्याला कळतं की घरचे कसे बोलतात जेव्हा लेकरू बाळ होत नाही तेव्हा. तर या दोघांमध्ये असं हे प्रकार चालू होता. तर जी दिव्या होती ती खूप म्हणजे खूप जळायची त्याच्यावर आणि त्यातल्या त्यात ती ज्योती सतत तिला फोन करायची, व्हिडिओ कॉल करायची, व्हिडिओ कॉलवरची लेकरं दाखवायची, त्यांच्यापुढं हसायची, खेळायची, बोलायची. म्हणजे हिला असं वाटू लागलं की जी ज्योती आहे ना ती मुद्दामून मला जाळण्याचा प्रयत्न करते. हिला काय करावं आणि काय नाही हे सुचत नव्हतं. मग जी दिव्या आहे तिने ज्योतीला बोलणं हळूहळू कमी केलं. आता चांगलं म्हणजे 1 वर्ष यांचं असं मतात गेलं की खूप कमी प्रमाणामध्ये एकमेकींना बोलले. आता लेकरं 3-3 वर्षाचे झाले, 2.5 3-3 वर्षाचे आणि चांगले फिरू लागले, घुमू लागले, असे म्हणजे तिच्या घरामध्ये वावरत होते ते चांगल्या प्रकारे. आता एक दिवस काय होतं, त्या जुडवा लेकरामधलं एक लेकरू घराच्या बाहेर जातं आणि जेव्हा या घरामधले जे कोणी आहेत, हिची जी फॅमिली आहे ती सगळी फॅमिली त्या लेकरांना पाहत असते, त्यावेळेस ते लेकरू बाहेरून काहीतरी खात घरामध्ये येत होतं. ते येईपर्यंत ते त्यानंतर ते पूर्ण खाल्लं होतं. त्याच्या हातावर बघितलं तर कदाचित एखादी आईस्क्रीम असावी अशा प्रकारचा पदार्थ त्याच्या हाताला लागला होता. म्हणजे पांढरट आणि थोडासा आईस्क्रीम टाईप त्या लेकराच्या हातात. त्या लेकराला मदत आणलं. यांनी बाहेर बघितलं, याला खायला दिलं कोण? बाहेर बघितलं तर कुणीही नव्हतं. सगळी गल्ली सुनसान होती. सगळ्यांचे घराचे दरवाजे लावलेले होते, कुणीही दिसत नव्हतं. मग घरामध्ये आले. घरामध्ये आल्याच्या नंतर कंप्लीट 8 दिवसाच्या नंतर त्याच्या फॅमिलीमध्ये आक्रोश व्हायला चालू झाला. म्हणजे नवरा बायकोंमध्ये भांडणं व्हायला चालू झाले विनाकारण, घेणं नाही देणं नाही, छोट्या गोष्टीवरून. कधी भाजीमध्ये मीठ नसलं तर तिचा नवरा चिडचिड करायचा, कधी एखाद्या नवऱ्यानं काम सांगितलं की ती चिडचिड करायची, तो फेकाळून मारायचा, तिला कधी मारायचा. म्हणजे अशा प्रॉब्लेम चालू झाल्या. 2-3 महिने ह्या प्रॉब्लेम
चालू राहिले 8 दिवसाच्या नंतर एकमेकांमध्ये भांडणं. मग त्याच्या भांडणावरचा जो काय परिणाम आहे, ती जे ज्योती आहे ती आपल्या लेकरांना मारायची, लेकरांना शिव्या द्यायची, कलमा करायची, त्यांच्यावर धावायची. नवऱ्याचा जो राग आहे तो सगळं काही ती लेकरावर काढायला लागली. आता यांच्या घरामध्ये 3 महिन्यामध्ये असे प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि 3 महिन्याच्या नंतर अचानक जो ज्योतीचा सासरा आहे तो वारतो, अचानकच वारतो. त्याला म्हणजे कोणतं कारणच भेटत नाही. एकदम म्हणजे असं जे शरीर आहे ते एकदम पूर्णपणे म्हणजे चांगलं होतं, निरोगी शरीर होतं त्याच्या सासऱ्याचं. कोणतीही बिमारी नव्हती, ना शुगर नव्हती, ना BP नव्हती. म्हणजे असं ज्या म्हातारपणाच्या ज्या बिमाऱ्या असतात त्यातली कोणतीही बिमारी नव्हती. एकदम फिट माणूस. तो अचानक मेला आणि कळालं नाही. डॉक्टरांना जेव्हा चेकअप केला त्यावेळेसही कळालं नाही की हा माणूस कशामुळे मेला आहे म्हणून. सगळेजण टेन्शनमध्ये की असा कसा काय हा माणूस मरू शकतो, म्हणजे त्या ज्योतीचा सासरा असा कसा काय मरू शकतो. कारण तर भेटायला पाहिजे ना. यांना कोणतंही कारण भेटलं नाही. ते त्यांच्या घरामध्ये पहिला हादसा. आता त्याच्या 2 नंबरचा हादसा त्यांच्यासाठी खूप भयंकर होता. त्यांचं जे ते लेकरू होतं ना, जे बाहेरून खात येऊ लागलं, ते अचानक बिमार पडायला लागलं. अचानक म्हणजे असं की ते या प्रकारे बिमार पडायला लागलं की त्याला सर्दी आली म्हणूनही कळत नव्हतं, खोकला आला म्हणूनही कळत नव्हतं, ताप आला म्हणूनही कळत नव्हतं, ना जे टॉयलेट लागली म्हणूनही कळत नव्हतं, म्हणजे पोट बिघडलं म्हणूनही कळत नव्हतं. म्हणजे असं कोणती बिमारी नेमकी त्याला झाली आहे काय कळतच नव्हतं. एका टायमाला ताप येत होती, तापीची गोळी दिली तर टॉयलेट होत होती. पोट बिघडायची बिमारी, पोट बिघडायची जर ती गोळी दिली तर पुन्हा त्याला खोकला येत होता. म्हणजे असं समजा की ते 2-2 घंट्याला त्याची बिमारी बदलू लागली. त्याला तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. जितके हॉस्पिटल फिरता येतील तितके हॉस्पिटल फिरले, पण एकालाही काहीही सापडलं नाही. ना त्याच्या ब्लडमध्ये प्रॉब्लेम सापडली, ना त्याच्या शरीरामध्ये दुसरी कोणती प्रॉब्लेम सापडली. म्हणजे जे बिमारीचे अवशेष म्हणजे गुण असतात ते सगळे गुण त्याच्यामध्ये दिसू लागले. पण जे जंतू असतात ना बिमारीचे, ताप असले की तापीचे जंतू वगैरे ते कळतं, ते काही समजत नव्हतं त्यांना. म्हणजे असं काही वेगळाच प्रकार, बिमारी हॉस्पिटलमध्ये ती नीट होतच नव्हती. आणि तो अचानक तो जो 2-2.5 वर्षाचा मुलगा आहे, तो मुलगा जसं 2-2.5 वर्षाचे लेकरं जगतात ना तशा टाईपचं जगत नव्हता. तो त्याचं राहणीमान बदललं चक A to Z. असं की तो असा मस्त की मोठ्या माणसासारखा जगतो, एखाद्या बुजुर्ग माणसासारखा. आणि त्याच्या राहणीमानावरून थोडं यांना असं वाटायला लागलं जे ज्योतीचा सासरा आहे ना त्याच्या टाईप तो वागतोय सेम. येणं, चहा पिणं, बसणं, खेळणं नाही, काय नाही, धिंगाणा नाही, काय नाही. जे छोटे छोटे लेकरं करतात तसा कोणताही गुण नाही. त्याच्या अंगावर घातलेले कपडेसुद्धा इतके पॉश राहायचे की त्याच्यावर एकसुद्धा डाग बसायचा नाही. आणि हळूहळू तो जसे दिवस जातील तसा तो बिमार पडू लागला. त्याचं शरीर जसं दिवस जातील तसं वाळू लागलं. त्याचं राहणीमान एकदम म्हाताऱ्या माणसासारखं होऊ लागलं. आणि त्याला फक्त आई आणि बाप हे दोघं जण लक्षात राहू लागले. जे बाकीचं आहे ना ते सगळं डोक्यामधून बाहेर जाऊ लागलं. त्याला आजीचं लक्ष नाही, ज्योतीच्या आईचं लक्ष नाही, तिच्या वडिलाचं लक्ष नाही, तिच्या मामाचं लक्ष नाही, कोणाचंच लक्ष नाही, ना कोणता शेजारी, ना स्वतःचा भाऊ, तो सुद्धा त्याला लक्षामध्ये राहत नव्हता. त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली होती आणि इतकं भयंकर तो वागू लागला. आणि तो कधीकधी असा वागायचा की त्या ज्योतीला ज्योती म्हणून हाक मारायचा. म्हणजे त्याचा सासरा जसा मारायचा ना तसा तो तिला हाक मारायचा ज्योती म्हणून. आता ह्या गोष्टीच्या सगळ्या होऊ लागल्या ना, हे दोघंजण खूप परेशान झाले. काय करावं आणि काय नाही म्हणून यांना काहीही कळत नव्हतं. आता त्यांचा एक फॅमिली डॉक्टर होता. तो डॉक्टर म्हणला की बाबा आपण पुन्हा एकदा चेकअप करू, पुन्हा एकदा ट्राय करून बघूयात की काय प्रॉब्लेम आहे म्हणून. त्यांनी पागलखान्यामध्ये त्याला घेऊन गेले, ते मनोचिकित्सालय असतं ना तिथं घेऊन गेले. तिथं पण रिपोर्ट याचे चांगले आले, जे माइंडचे रिपोर्ट असतात ते सुद्धा चांगले आले, शरीराचे रिपोर्ट सगळे चांगले आले. पण जेव्हा यावेळेस यांनी हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी घेऊन गेले त्यावेळेस जेव्हा याची सोनोग्राफी झाली, सोनोग्राफी किंवा एक्सरे वगैरे असतो ना तो, ती करावी लागली. आणि ती जेव्हा झाली त्यावेळेस या मुलाच्या पोटामध्ये टाचण्या असतात ना आपल्या टाचण्या, त्या टाचण्या चिखल आणि चिखल, माती, गोटे अशा प्रकारचे त्या मुलाच्या पोटामध्ये दिसू लागले. छोट्या प्रमाणामध्ये, जास्त नाही, पण त्या पोटामध्ये दिसू लागले. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की बाबा याचं ऑपरेशन वगैरे करावं लागेल, याच्या पोटामध्ये अशा वस्तू आहेत. हे म्हणले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, करून टाका. ऑपरेशन झाल्याच्या नंतर ते सगळी काही मैल आहे ते सगळं काही बाहेर काढला. 5-6 त्या पिनकाटाच्या पिना असतात ना खुपसायच्या बायाच्या अशा पदराला लावण्याच्या, त्या पिनकाटा, चिखल, असा पातळ चिखल असतो बघा आपला, चिकट वावरामध्ये जास्त पाणी झालं ना की तशा टाईपचा चिखल असतो, तसा चिखल, ते पांढरे गोटे, मुरुमाचे गोटे कसे असतात तशा टाईपचे ते पांढरे खडे, बारीकशे तसे खडे, हे 3 पदार्थ त्याच्या पोटामधून निघले. काही दिवस मस्त तो राहिला. काही दिवसाच्या नंतर पुन्हा त्याचं तसंच चालू झालं.
म्हणजे सुरुवातीसारखं जगणं. पुन्हा यांनी नेलं हॉस्पिटलमध्ये आणि तिथं नेल्याच्या नंतर पुन्हा चेकअप केलं तर पुन्हा ते खडे बिडे त्याच्या पोटामध्ये. आता हे दोघं जण कन्फ्यूज झाले की आमच्या घरामध्ये कुणी आलं नाही ना कुणी बाहेर गेलं ना आमचा मुलगा आम्ही बाहेर जाऊ दिला आणि हे खडे तर आमच्या गल्लीमध्ये सुद्धा नाही आहेत आणि असा चिखल तर दूरपर्यंत दिसत नाही तर याच्या पोटात येते कुठून. मग यांच्या फॅमिलीचा एक म्हणजे यांच्या घराच्या शेजारी एक माणूस होता, त्याला या प्रॉब्लेम सगळ्या माहीत होत्या. तो म्हणला की आपण एका बाबाकडे जाऊयात. यांचा काही विश्वास नव्हता की बाबा फेबाच्या नादामध्ये लागण्याचा. हे म्हणले की आम्हाला जायचं नाही बाबा तिकडे, आमचा विश्वास नाही आहे, त्याच्या नादामध्ये लागाव, पैसाही जाईल, आमचं सोन्यासारखं लेकरूसुद्धा जाईल. ते म्हणले फक्त माझ्यासाठी एकदा चला तुम्ही, जर आला गुण तर आला, नाही आला तर हे करूयात, फुकटमध्ये चला, तो काय पैसे वगैरे घेत नाही आहे. मग त्या शेजाऱ्याचं ऐकून हे दोघं जण आपल्या त्या लेकराला घेऊन त्या बाबापाशी जातात. तिथं गेल्याच्या नंतर बाबा ते काय पूजा वगैरे काय करायची तो करतो आणि यांना नाव सांगतो की बाबा तुमच्यासोबत जे काही झालेलं आहे हे एक करणीचा प्रकार आहे, ब्लॅक मॅजिक, आणि जर तुम्ही या शहरामध्ये राहसाल तर तुमचा हा जो मुलगा आहे हा मुलगा गेल्याशिवाय राहत नाही. यावर एकच विलाज, तुम्हाला तुमच्या मुलाला घेऊन या शहराच्या बाहेर जावं लागेल. आणि त्या माणसाचं नाव आहे, म्हणजे त्या माणूस म्हणजे दिव्याचं नाव सांगितलं त्यानं, जी की तुमची खूप जवळची आहे. त्यानं सगळं सांगितलं, तुम्ही मैत्रिणी हा तुम्ही जवळची आहे आणि तिनंच हा सगळा काय प्रकार घडला आहे ना, हा सगळा काय प्रकार तिनं केलेला आहे. आणि जर तुम्ही तिला काही म्हणसाल तर त्याच वेळी म्हणजे त्याच दिवसात तुमचा मुलाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तर यावर फक्त एकच उपाय आहे, तुम्ही हे शहर सोडा, तिला न सांगता तुम्ही तुमच्या गावी निघून जा. तिला सांगू नका की तुम्ही गावी आलात म्हणून. आणि जरी तिला कळालं तुम्ही गावी गेलात म्हणून तर तिकडच्या क्रायटेरियामध्ये तिला काहीही करता येत नाही. हे फक्त एकदाच विधी करता येते आणि या विधीमध्ये एक सर्कल बनवता येतं आणि त्या सर्कलमध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्यावर ही बाधा राहणारच. आणि जेव्हा तुम्ही इथून या सर्कलच्या बाहेर निघलात ही बाधा ॲटोमॅटिक खतम होऊन जाईल. बघा तुम्ही ट्राय करा, हे गुण ना तुम्हाला फक्त 8 दिवसामध्ये दिसतील. 8 दिवसामध्ये जर तुम्हाला गुण दिसले नाही तर तुम्ही तुमच्या विचारानं काय करायचं तर करा. आता तो महाराज असा म्हणल्याच्या नंतर ज्योती आणि तिचा नवरा आपल्या मुलांना घेऊन आपल्या गावाकडे आले. 8-15 दिवस गावाकडे राहिले. त्या 8-15 दिवसाच्या नंतर तो जो मुलगा आहे तो एकदम हसायला लागला, खेळायला लागला, पहिल्या सिच्युएशनमध्ये यायला लागला आणि यांना समजलं की हा असाच प्रकार आहे. तेव्हापासून हे दोघंजणं गावामधून निघलेच नाही. तिथं मस्तपैकी शेती करतात, छोटंसं किराणा दुकान वगैरे टाकलेलं आहे आणि आपला संसार तिथं चालवतात. पण तिथल्यापेक्षा पुण्यामध्ये खूप बेटर संसार होता आणि इथं फक्त जळण्याच्या त्या फिलिंगमुळे यांचा संसार सगळा उद्ध्वस्त झाला. तर मंडळी ही होती या फॅमिलीची सत्य घटना. आता ते गावाचं नाव मी कन्फर्म सांगू शकत नाही, कारण की त्या जर गावाचं नाव सांगितलं तर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आपली स्टोरी आता संपलेली आहे. आवडली असल्या स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ऊन जरा जास्तच होते, आत्ताच ढग होते, आत्ताच सगळीकडे गायब झाले. काय यार, स्टुडिओ बनवावाच लागतो, थोडाफार पैसा इन्व्हेस्ट करावाच लागतो असं जरा मला वाटते. करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. करमल स्टोरी सांगायला, थोडंसं निवांत सांगितली तर थोडी फिलिंग घेऊन सांगता येईल, बेस्ट सांगता येईल. आणि हां, देवाकडं प्रार्थना करा की यार अशी जी प्रॉब्लेम झाली ना ही कोणाही फॅमिलीसोबत होऊ नये. त्याची मुकल्याचा काय गुन्हा आहे यार.